cool. So 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 cool. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय स्टार माझावर सो कूल. मागच्या आठवड्यात आपण भेटलो होतो एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुरेंद्र चव्हाणांना. आज आपण यशाचं असंच एक शिखर सर करणाऱ्या माणसाला भेटणार आहोत, संजय गायकवाड. त्यांनी हे शिखर सर केलंय चित्रपटाच्या तंत्रज्ञान व्यवसायात क्रांती करून. चला तर भेटूया आपल्याच मातीतल्या इतकं मोठं यश मिळवूनही जमिनीवर पाय असलेल्या यंग, कॉन्फिडंट अँड डॅशिंग संजय गायकवाड यांना. पूर्वी एखादा चित्रपट अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये त्याची रिळं किंवा प्रिंट्स पोहोचवाव्या लागायच्या. पण संजय गायकवाड यांच्या UFO कंपनीनं हे रिळांचं ओझं हलकं केलंय डिजिटल तंत्रज्ञानानं. आता लॅबोरेटरीमध्ये मूळ प्रिंट्सवरनं चित्रपटाचं डिजिटल रूप एका छोट्या मॅग्नेटिक टेपवर घेतलं जातं. मग UFO मध्ये ती टेप त्यांच्या यंत्रणेद्वारे काबीज केली जाते आणि त्याचं रूपांतर कम्प्युटर फाईल्समध्ये करण्यात येतं. या कम्प्युटर फाईल्सचा आकार खूप मोठा असतो बरं का. मोठी कॉम्प्युटरची रीडेबल फाईल बनते. त्याच्याजवळ त्याची एका मूवीची फाईल जवळ 1.5 to 2 टेराबाईट म्हणजे खूप मोठी फाईल असते ती. म्हणजे फिजिकली हँडल करणं. टीबी काही माहिती नाही, केबी पर्यंत आमची झेप आहे. केबी नंतर MB आणि MB नंतर GB नंतर TB. राईट. फिल्मची तीच गुणवत्ता कायम राखत मग ही फाईल कॉम्प्रेस किंवा दाबून छोटी केली जाते. त्या फाईलला स्वतःचा एक ओळख क्रमांक दिला जातो ज्याला एन्कोडिंग म्हणतात. दुसऱ्या कोणालाही त्या फाईलचा वापर करता येऊ नये यासाठी त्या फाईलचं एन्क्रिप्शनही केलं जातं. त्यानंतरची स्टेप म्हणजे कलर करेक्शन, म्हणजे रंगाची प्रत बदलणं किंवा दुरुस्त केली जाणं. एरवी छोट्याशा कम्प्युटर स्क्रीनवर केलं जाणारं हे काम UFO मध्ये मात्र प्रोजेक्टर वापरून चित्रपटगृहासारख्या स्क्रीनवर केलं जातं. या रंगाची प्रत बदलण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निळा टोन असलेला अमिताभचा निशब्द. मुळात नसलेला निळा रंग इथं संगणकाद्वारे भरला गेला होता. त्यानंतर शेवटी त्या कॉम्प्रेस्ड फाईलची गुणवत्ता क्वालिटी कंट्रोलमध्ये तपासली जाते. काही त्रुटी असल्या तर त्या इथं दुरुस्त केल्या जातात. यांचा खूप इंटरेस्टिंग जॉब आहे. म्हणजे सगळ्यांनी बघायच्या आधी ह्या लोकांना चित्रपट बघायला मिळतो. यानंतर चित्रपटाची कॉम्प्रेस्ड फाईल लीज लाईनद्वारे दिल्लीला पाठवली जाते. दिल्लीला अपलिंक सेंटर मधून ती उपग्रहाला पाठवली जाते आणि मग उपग्रहांद्वारे ती सर्व चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रक्षेपित केली जाते. यासाठी घरोघरी असतो तशाच प्रकारचा अँटेना चित्रपटगृहांवर असतो. त्याद्वारे ती थिएटरच्या प्रोजेक्टरद्वारे पडद्यावर प्रक्षेपित केली जाते. ह्यामुळे आता शहरात आणि ग्रामीण भागातही एकाच वेळी फर्स्ट डे फर्स्ट शो होऊ शकतो. ओके, बऱ्यापैकी आम्हाला माहिती कळलेली आहे की हा संपूर्ण जो प्रकार आहे की रिळ असण्यापेक्षा आता डिजिटली फिल्म ट्रान्सफर होणार आहे. तर काम तर आम्हाला लक्षात आलं, पण आता जरा मला खूप मागे मागे जायचंय की यासाठी तू कुठल्या कुटुंबात जन्माला आलेला आहेस? म्हणजे इरॉस फॅमिली मध्येच तुझा जन्म झाला का? कुठल्या डिस्ट्रीब्युटरची तुझी ओळख होती का? ते मामा होते का आजोबा होते? नाही, फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध नाही अजिबात. आम्ही एकदम मिडल क्लास फॅमिली मध्ये आलेले, ऍक्च्युअली लोअर मिडल क्लास फॅमिली मधून आलेले आहे. म्हणजे एज्युकेशन एकदम म्हणजे म्युन्सिपल हायस्कूल पासून एज्युकेशन झालेलं आहे आमचं. लहानपणी लंडन मध्ये वगैरे जन्माला येऊन तिथे जरा शिकून मग आता इकडे परत आलेलं नाही. एकदम मिडल क्लास बॅकग्राऊंड आहे टिपिकल. ऍक्च्युअली लोअर मिडल क्लास पासून वरती आलेलं आहे. आम्ही लहानपणी भांडूपला राहत होतो, सेंट्रल लाईनला भांडूप तिकडे राहत होतो आम्ही. आणि तिकडे मी 4थी पर्यंत म्युन्सिपल स्कूलमध्ये गेलेलो. आणि वडील माझे म्हणजे खरं म्हणजे क्लार्क पासून वरती आलेले. ते इंडियन नेव्हीमध्ये कामाला होते, नंतर ते ऑफिसर म्हणून रिटायर झाले नंतर. पण तसं आमची घराची परिस्थिती एकदम अशी चॅलेंजिंग होती सुरुवातीला. आणि 4थी नंतर मग मी ठाण्याला शाळेत एक MH हायस्कूल म्हणून आहे तिकडे शिफ्ट झालो. आणि जवळजवळ 6 वर्ष मी ट्रेननी प्रवास केला शाळेत जाण्यासाठी भांडूपवरनं ठाण्याला. हो, 4थी ते 10वी आम्ही ठाण्यात म्हणजे आम्ही राहायला भांडूपला होतो आणि शाळेत ठाण्याला. म्हणजे तू मराठी विद्यालयातनं आलाय? हो. मला फार अभिमान वाटतो कारण मी मराठी मीडियमची आहे आणि मला फार छान वाटतं की आज आपल्याला तसं म्हणलं तर आव्हान जास्त असतं. कारण इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेल्या मुलांना एक आपसुकच इंग्लिश चांगलं असतं, व्होकॅब्युलरी चांगली असते, आपल्याला तेही फाईट करून जरा पुढे जावं लागतं. हो. आणि मला तो म्हणजे त्याची जाणीव मला म्हणजे मी कॉलेजला गेलो 10वी नंतर त्यावेळी समजलं की अरे सगळेजण तिकडे बोलू शकतात आणि आपल्याला म्हणजे ते एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स
निर्माण झाला होता त्यावेळी. पण मग नंतर ते चॅलेंजेस घेऊन पुढे जाणं तेच त्याने पुढे जाणं सवय. टॅलेंटनी त्या कॉम्प्लेक्सवर नक्कीच मात केली असणार एका पॉइंटला. मग तुझ्या बालपणीच्या जर पाळण्यातले पाय नाही पण तुझी एकूण ऍक्टिव्हिटी पाहिली असती तर तू इंजिनियर होणार हे कोणालाही कळलं असतं. टेक्नॉलॉजी आवड पहिल्यापासून. म्हणजे मी तिकडे पूर्वी मला आठवतंय की जेट किंग म्हणून कंपनी होती, त्याचे बरेच इलेक्ट्रॉनिकचे सेट्स यायचे वगैरे. मग ते सेट्स मार्केटमधनं आणायचे, म्युझिक सिस्टम बनवायची किंवा त्याच्यावरनं मी स्वतःचा एक इंटरकॉम बनवलेला स्वतःच. कारण मला ते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यापासून खूप आवडते. तुझ्या आईबाबांकडून आम्हाला कळलं की टीव्ही बिघडला की तुला चक्क आनंद व्हायचा. हो, कारण ते ओपन करून मग त्याच्यातले आता इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बरोबर खेळायला आवडायचं. आणि तुझ्या भांडूपच्या घरी का ठाण्यात मला माहित नाही, पण तू एकाच वेळी 7-8 घरांमध्ये सिनेमा दाखवण्याचा प्रोग्राम कसा काय केला? हा, त्यावेळी म्हणजे बेसिकली व्हीसीआर घरी असणं म्हणजे खूप मोठं असायचं. पण त्या व्हीसीआर मधनं चित्रपट बघणं वगैरे त्या जुन्या वेळी, त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असायचा त्यावेळी. पण ठाण्याला असताना आमच्याकडे त्या सोसायटीमध्ये आम्ही म्हणजे असं ते केबल वायर टाकून एका व्हीसीआर वरनं 7-8 ठिकाणी तो एकच चित्रपट बघायचा. कारण तो व्हीसीआरची कॅसेट आपल्याला रेंटनी आणायला लागायची. त्या एकाच रेंटमध्ये मग 7-8 जणांच्या घरी तो बघण्याचा प्रयोग वगैरे केलेला. आणि मग इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आणि मग वडिलांची पहिली डॉक्टर बनवण्याची इच्छा होती, पण मला बायोलॉजी हा सब्जेक्ट अजिबात आवडायचा नाही. त्याच्यातले म्हणजे बेसिकली स्पेशली म्हणजे मराठी माध्यमातून आल्यामुळे तिकडे ते इंग्रजी वर्ड्स त्याचे जे असायचे ना, ते आय यूज टू हेट आणि ते सगळे. पण त्यांची मग दुसरी इच्छा होती की मी केमिकल इंजिनियर व्हावं आणि गोदरेजमध्ये काम करावं, असं त्यांची एक इच्छा होती. तर त्यांच्या इच्छे खातीर मग केमिकल इंजिनिअरिंग केलं मी. अदरवाईज मला आयडियली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वगैरे करायला जास्त आवडलं असतं. पण ते 87 मध्ये माझं इंजिनिअरिंग मी पूर्ण केलं. 1987. ओके. आणि गोदरेज मध्ये काम केलं का? हा, गोदरेज मध्ये मी काम केलं. ओके. पण या दरम्यान झी टीव्हीला तू ब्रेक थ्रू दिलास प्लेविन लॉटरी इंट्रोड्यूस करून. नाही, झी मध्ये मी जॉईन झालो त्यावेळी माझं मोठं पहिलं चॅलेंज होतं की मॉडर्नायझेशन करायचं. म्हणजे ती झी ॲज अ मीडिया कंपनी असल्यामुळे त्यांचा फक्त फोकस मीडियामध्ये होता. टेक्नॉलॉजी असा मोठा फोकस नव्हता. आणि इव्हन चॅनल्स जे असायचे ते अॅनालॉग चॅनल्स होते. मग त्याचं डिजिटायझेशन करणं, त्याच्यानंतर तिकडे ऑटोमेशन आणणं ब्रॉडकास्ट मॅनेजमेंट सिस्टमनी, ते सगळे प्रकार केले. आणि त्याच्यामुळे माझी ग्रोथ झीमध्ये जास्त झाली. आणि ॲज पार्ट ऑफ दॅट ग्रोथ मला ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी दिली की मला टेक्नॉलॉजीच्या हेड बरोबर न्यू प्रोजेक्टचं पण हेड बनवलं. म्हणजे ग्रुपसाठी नवीन प्रोजेक्ट विचार करायचे. तर ॲज पार्ट ऑफ ते नवीन प्रोजेक्ट हे करून मी प्लेविन म्हणून ऑनलाईन लॉटरी. अच्छा, म्हणजे पर्सनली त्याचा काही तुझा लॉटरी बिटरीशी संबंध? पण मी ऑपरेशन रिसर्च मध्ये स्टॅटिस्टिक्स मध्ये खूप काम केलेलं. म्हणजे स्टॅटिस्टिक्स शिकल्यामुळे मला ते प्रॉबॅबिलिटी थेअरीज वगैरे त्याची खूप आवड होते आणि ते मला समजायचं चांगलं. त्यामुळे लॉटरीमध्ये ते ऑड्स असणं, त्याचे ऑड्स कसे काढणं, त्याचे गेम कसे डिझाईन करणं, तर ते तसं मला ते आवडायला लागलेलं. तर त्याच्यामुळे मला तो प्लेविन मध्ये ते जे गेम्स आणलेले, म्हणजे ते सुपर लोटो म्हणा किंवा एक थंडरबॉल म्हणून गेम होता, ते सगळे डिझाईन मी केलेले की त्याचे ते ऑड्स असणं ते करणं. आणि मग